जत तालुक्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थानच्या घटनास्थळावरून आढावा। जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या देवकार्यादरम्यान मंगळवारी सायंकाळी अत्यंत भीषण दुर्घटना घडली होती। अचानक सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सुमारे 1500 फुटांचे लोखंडी पत्रे उडून तसेच भिंत कोसळून कार्यक्रमस्थळी जमलेल्या भाविकांच्या अंगावर पडल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर या दुर्घटनेत 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे। मरगुबाई देवीच्या देवकार्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक जमले होते। जत तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावातून भक्त या धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते। देवकार्य सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वारे सुटले। वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की परिसरातील काही घरांवरील लोखंडी पत्रे उडून कार्यक्रमस्थळी येऊन पडले। त्याचवेळी एका बांधकामाची भिंतही कोसळल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि या दुर्घटनेत अनेक भाविक गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये दरिवडची, पांडोझरी तसेच मोटेवाडी परिसरातील भाविकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मृतांमध्ये 4 पुरुष, 2 14 ते 15 वयोगटातील मुलं आणि 2 महिलांचा समावेश आहे। यातील काही जत तालुक्यातले तर काही कर्नाटकमधून मरगुबाई देवीच्या जत्रेसाठी आलेले भाविक होते। भिंत कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या 13 जणांवर वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सिनर्जी हॉस्पिटल तसेच जत संघ आणि विजापूर येथे उपचार सुरू आहेत। सायंकाळच्या सुमारास अचानक प्रचंड वेगवान वारे सुरू झाले। त्यापासून बचाव करण्यासाठी हे भाविक भिंतीच्या कडेला जाऊन थांबले। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंदिराच्या शेजारील पत्र्याच्या शीटचे पत्रे उखडले गेले आणि हे पत्रे भिंतीवर धडकले आणि त्यांच्या जोरदार धडकेमुळे भिंत ढासळली आणि क्षणार्धात भिंतीच्या आधाराने उभ्या राहिलेल्या भाविकांवर चिरडले। आम्ही नावकेसकर, आम्ही देवस्थानचे पुजारी आहोत। आमचे पुजारीच्या कमिटीच्या वतीने आमची एक प्रशासनाला एक मागणी आहे की सगळ्यांनी म्हणजे देवस्थानला जे आज काही नुकसान झालेलं आहे हे जर आता इथून पुढे असं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी हे जे प्रशासनाला विनंती करून इथे संरक्षक इमारती आम्हाला मंजूर करून द्याव्यात। इथं काय अडचणी आहेत तेवढी दूर व्हावी एवढी आमची म्हणजे असं हे आहे। आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी मध्ये येऊन जे आमचे देवस्थान ब वर्गात मंजूर करून देतो म्हणले होते एवढे करून एवढं निधी मंजूर करून द्यावी एवढी आमची। अण्णासाहेब शिवगोंडा गडदे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली। माझे गाव ह्या मोटेवाडी गावात लगत असल्यामुळं कायम या ठिकाणी आम्ही येत जात असतो। या तालुक्याचे कर्तबगार आमदार या ठिकाणी अनेक वेळा या देवस्थानला भेटून त्यांनी 5 कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी भक्तांची सुसज्ज व्यवस्था मी करणार असं त्यानं भाकीतसुद्धा केलं होतं। आणि नियमाप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी मोठी यात्रा या कर्नाटक महाराष्ट्राच्या लोक या ठिकाणी येऊन श्रद्धेनं या देवीवर विश्वास ठेवून यात्रा वगैरे करीत असतात। तसं काल त्यांनीसुद्धा या ठिकाणी नियमाप्रमाणे येऊन जत्रा करत होते आणि अचानक 4-4:30 वाजता सुसाट वारा, वादळी वारा, पाऊस या ठिकाणी आला आणि देवीच्या समोर जो पत्रा शेड होता तो पत्रा शेड पहिल्यांदा वाऱ्यानं उडाला आणि मागच्या पत्रा शेडवरती येऊन आदळला आणि लोक पाऊस आणि वारा आत शिरल्यामुळं लोक भिंतीचा आसरा घेण्यासाठी मागं येऊन थांबले आणि पुन्हा एकदा सोसाट्याचा मोठा वारा येऊन या ठिकाणी जी भिंत होती ती भिंत अचानक ढासळल्यामुळं बरीच लहान मोठी माणसं या ठिकाणी दगावली। 6 माणसांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि काही 15 ते 20 लोक आज दवाखान्यामध्ये रात्री सर्वच या ठिकाणच्या लोकांनी प्रशासन आपल्या जत तालुक्याचे माननीय कार्यकारी तसे हे आपलं ठिकाणी भेट दिली। जिल्हा परिषदचे सदस्य, दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य सरदार पाटील आणि या गावचे पोलीस पाटील, सरपंच यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय हिरिरीनं भाग घेऊन या लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे। आता काय करणार? आता यापुढं मी प्रशासनाला विनंती करतो की शासनाला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणची लवकरच गांभीर्यानं दखल घेऊन 5 कोटीचा निधी मंजूर करून या ठिकाणी ज्या भाविकांची म्हणजे सेवा करण्याची गरज आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी निधी मंजूर करून आराखडा तयार करून या ठिकाणी भक्तांच्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे या ठिकाणी इमारती बांधून द्याव्यात अशी माझी विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।